हॅलो एव्हरीवन. आज आपण इंग्लिश बोलण्यासाठी काही छोटी वाक्य पाहणार आहे. तर चला तर वेळ न घालवता आपण ते वाक्य पाहू. इंग्लिश बोलण्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचे म्हणजे व्होकॅब्युलरी आपली वाढली पाहिजे, म्हणजे नक्कीच आपली इंग्लिश लवकर सुधारेल. त्यासाठी आपल्याला छोटी छोटी वाक्य, छोटे छोटे शब्द लक्षात राहणे खूप महत्त्वाचे आहे. तरच तुमचे इंग्लिश सुधारेल. जोपर्यंत तुमची व्होकॅब्युलरी वाढणार नाही तोपर्यंत तुम्हाला इंग्लिश जास्त प्रमाणात बोलता येणार नाही. चला तर वेळ न घालवता छोटी छोटी वाक्य आपण पाहू. आपलं पहिलं वाक्य आहे आजचं, डोंट वरी म्हणजे काळजी करू नका. डोंट वरी म्हणजे काळजी करू नका. मी सहमत नाही. आय डोंट ॲग्री. मी सहमत नाही म्हणजे आय डोंट ॲग्री. डिड यू गेट इट? तुम्हाला समजले का? डिड यू गेट इट? तुम्हाला समजले का? वेअर आर यू फ्रॉम? तुम्ही कुठून आहात? वेअर आर यू फ्रॉम? तुम्ही कुठून आहात? डू ॲज आय से. मी सांगतो तसे करा. डू ॲज आय से म्हणजे मी सांगतो तसे करा. हॅव अ गुड ट्रिप. प्रवास सुखाचा हो. आय होप सो. मला अशी आशा आहे. आय होप सो म्हणजे मला अशी आशा आहे. गुड मॉर्निंग. सुप्रभात. आय डिड नॉट अंडरस्टँड. मला समजले नाही. आय डिड नॉट अंडरस्टँड म्हणजे मला समजले नाही. आय एम सॉरी. मला माफ करा. कम क्विकली. लवकर ये. कम क्विकली म्हणजे लवकर ये. टॉक यू लेटर. तुमच्याशी किंवा तुझ्याशी नंतर बोलू. स्टॉप किडिंग म्हणजे थट्टा करणे थांबवा. स्टॉप किडिंग म्हणजे थट्टा करणे थांबवा. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील.